बोलणार नाही। बोकड किती जरी माजला तर मुलांना समोर त्याचं काही चालत नाही। चालतं का हो? बोकड किती जरी माजला तर मुलांना समोर त्याचं काही चालत नाही। आणि लोकशाहीतले मुलांनी तुम्ही आहे, लोकशाहीतले मुलांनी तुम्ही आहे। त्यामुळे हा मानचा बोराटवाडीचा जो माजलेला बोकड आहे हा 20 तारखेला तुम्हा सगळ्याला हातात सत्तूर घेऊन उभा आडवा करायचा आहे आणि ते करायला तुम्ही कुठेही कमी पडणार नाही। सिद्धेश्वराच्या साक्षीनं सिद्धेश्वराची शपथ घेऊन तुम्हा सगळ्यांना हात वर करून सिद्धेश्वराची सगळ्या जणांनी हात वर करून सिद्धेश्वराची शपथ घेऊन सांगावं लागणार आहे। येणाऱ्या 20 तारखेला खटाव तालुक्यात 80% मतदान हे प्रभाकर घारगेंना खटाव तालुका केल्याशिवाय राहणार नाही। सांगताय ना सिद्धेश्वर साक्षीनं? मान तालुक्यात आम्ही त्यांना कमी पडून देत नाही, काही काळजी करू नका। घारगे साहेबांना त्या मान तालुक्यात आम्ही मंडळी कमी पडून देत। काहीतरी म्हणला ते माजलेलं बोकड आहे आणि त्याला 20 तारखेला कापायचं आहे। माजलेला बोकडाचा वापर काय असतो माहितीये ना त्याला? मग सोसल का परत? अरे तुझी अवकात किती, तू बोलतोस किती? तू ये बर, नाही तर मी येतो तुझ्या घरी। चल बर बघू तुझ्या दम। बोलतो कुणाला? सांगतोस काय? किती बोलतोस? हा, गरज पडली तर बोराटवाडीत घुसून मारू। दुसरं एक म्हणलं बोराटवाडीतच येतो, येताना ते कपन बांधून ये घरी। हे काय बोलतो? कुणाच्या नादाला लागतो? तुला अजून गोरे कळालीच नाही, ते फक्त पवार साहेबांना कळालेत बाबा। ते रामराजाला कळाले, ते येते का बरं इकडं? ते म्हणते लढण मरा, लागलं तर पाठवतो खाल्लं, पण तुम्हीच मरा। दिले दानाला आणि बसले खाली आणि लागले नाचायला बाबा लगीन। अरे काय, किती त्या आमदारकीचं चित हो केलं, किती आमदारकीचं तिकिटाचं चित हो केलं। लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे ना। त्यामुळं बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा, जाऊ द्या। हे कोण बोलत राहील, सांगत राहील, ह्या टीका टिप्पणी होत राहतील, पण या सगळ्याच्या पलीकडं आपलं जो उद्दिष्ट आहे, आपला जो अजेंडा आहे, तो अजेंडा घेऊन विधानसभेची निवडणूक आपण लढतोय।